नमस्कार, मी प्रतीक्षा तुमचं छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज होता मार्गशीर्ष महिना. मार्गशीर्ष महिन्यातला हा तिसरा गुरुवार. तर इथे सकाळची कामं वगैरे आवरून घेतली आणि म्हटलं तुळशीला पाणी वगैरे घालून लगेच दारामध्ये छान अशी रांगोळी काढून घ्यावी. तर इथे रांगोळी वगैरे काढून झाली. मग म्हटलं खिचडी वगैरे भिजायला घालावी, कारण 1-2-3 तासात आपली खिचडी छान अशी भिजेल. तर आमचा आज गुरुवार म्हटलं की सगळ्यांनाच गुरुवार असतो. फक्त मुलांपुरता स्वयंपाक वगैरे करायचा होता. मग खिचडी वगैरे भिजायला घातली आणि नंतर जे आपले पूजेचं साहित्य असतं, जे फळांची पानं वगैरे लागतात, ते आमच्या इथे शेजारीच झाडं आहेत, त्याची पानं वगैरे आणून घेतली, स्वच्छ धुवून घेतलं आणि सगळी तयारी वगैरे करून घेतली. बाजारातून फुलं वगैरे आणली की लगेच देवीसाठी मी घरीच इथं वेणी वगैरे बनवून घेतली आणि छानशी अशी पूजा मांडून घेतली. तर पूजा केली की लगेचच म्हटलं कहाणी वगैरे वाचून घ्यावी. तर ही कहाणी खूप सुंदर आहे. वाचायलाही छान वाटतं आणि ऐकायलाही छान वाटतं. ही एक 3री-4थीपासून मी याचे उपवास करते आणि कहाणीही वाचते. तर इथे कहाणी वगैरे वाचून घेऊन मी लगेचच आरती वगैरे करून घेतली आणि आरती वगैरे केली की लगेचच पंचामृताचा प्रसाद इथे देवाला वगैरे दाखवून घेतला आणि खिचडी केल्यानंतर परत खिचडीचा नैवेद्य वगैरे दाखवणार आहे. तर असा होता आज आमचा मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार.